तर 12 वर्षाने PMLAचा जन्म, त्यामुळं ज्यावेळेला PMLA नव्हताच त्यावेळच्या ह्या घटना ज्या आहेत, ज्या घटनांच्या बाबतीमध्ये जे सांगतात की दाऊदने हे बॉम्बस्फोट केले, खरं आहे ते. अनेक लोक त्याच्यामध्ये ठार झाले, पण त्या केसेस चालल्या, त्याच्यामध्ये काही लोकांना फाशी झाली, अनेक लोक जेलमध्ये गेले. पण ह्या 30 वर्षामध्ये कुठेही नवाब मलिक यांचं नाव सुद्धा कोणीही कधी घेतलं नाही. परंतु आता नवाब मलिक हे सातत्यानं भारत सरकारच्या, BJPच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भामध्ये बोलतात किंवा ज्यांच्यावर अन्याय होतो आहे तो अन्याय कशा रीतीने होतो आहे त्याचा उलगडा करून सविस्तरपणे ते सांगतात, निडर आणि बेडरपणे. म्हणून त्यांचं तोंड बंद करण्यासाठी हा सगळा प्रकार आहे. FIR झाल्याशिवाय ECR होत नाही. त्याच्यामुळे आता 92चा FIR म्हणून फेब्रुवारीमध्ये एक FIR केला गेला NIA-तर्फे, आणि त्याचा संदर्भ घेऊन नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर जे आहे या केसेस जे आरोप करण्यात आले. खरं म्हणजे आरोप नवाब वकील यांच्या वतीनं सगळे आरोप फेटाळण्यात आलेले आहेत आणि हे खरंच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सलीम पटेल म्हणून सांगतात, ते सुद्धा नवाब मलिक यांच्या वकिलांनी, अमित देसाई ॲडव्होकेट यांनी सांगितलं, तो शकीलचे जे दोस्त होते तो सलीम फ्रूट आणि हे दुसरा सलीम पटेल आहे. ज्या त्या तो सलीम फ्रूट तो पण वारले आणि त्या हसीना पारकर त्याही वारल्या. आता केवळ कुठेतरी जे आहे वडाची साल पिंपळाला लावायची आणि अटक करायची आणि एक दबाव त्यात आम्हा तिन्ही पक्षावर निर्माण करायचा, मंत्र्यांवर निर्माण करायचा, यासाठी हा सगळा जो आहे प्रकार सुरू आहे. हा प्रकार अतिशय निषेधार्ह आहे. आम्ही सगळे जे एकमताने याचा निषेध करतो. लोकशाहीच्या विरोधी हे वागणं आहे. जो बोलेल त्यांच्या विरुद्ध त्यांचं तोंड बंद करण्याचा हा प्रकार आहे. मला असं वाटतं की हे लोकशाहीला अजिबात शोभा देणारं नाही. आताच आम्ही पवार साहेब, त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयाने आम्ही सगळे बसलो होतो आणि आम्ही सांगितलं की ठीक आहे, आम्ही सगळे एकत्रितपणे तिन्ही पक्ष जे आहेत ह्या सगळ्या अन्यायाचा जो आहे कायदेशीररित्या आणि जनतेत जाऊन मुकाबला करायचा आम्ही ठरवलं. त्यामुळं उद्या 10 वाजता मंत्रिमंडळाच्या शेजारील मंत्रालयाच्या शेजारील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ जेवढे म्हणून मंत्री मुंबईमध्ये हजर आहेत, आमदार आहेत, कार्यकर्ते आहेत, तिन्ही पक्षाचे, हे आम्ही धरणं धरून बसणार आहोत. एक निषेध म्हणून बसणार आहोत आणि परवापासून पूर्ण राज्यामध्ये तिन्ही पक्षाचे लोक एकत्र येऊन, तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन तालुका, जिल्हा, शहर पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे शांततेनं मोर्चा, आंदोलन, धरणं हा कार्यक्रम परवाच्या दिवशी होईल. नवाब मलिक यांचा राजीनामा द्यायचा नाही असं ठरलंय का? नाही, राजीनामा देण्याचा काही प्रश्न काही उद्भवत नाही. कशासाठी राजीनामा? त्यांच्यावर काही गुन्हा यांनी म्हटलेला आहे, काही गुन्हा काही अजून सिद्ध झालेला नाही. आता अगदीच आता नारायणराव राणेंना सुद्धा अटक झाली होती, म्हणजे काय त्यांना काय राजीनामा द्यायला थोडंच आपण सांगितलं. तर ते अटक झाली, ठीक आहे ना, त्याचा राजीनामा घेण्याचा काही प्रश्न येत नाही.
कारण ते जोपर्यंत दोषी आहेत हे न्यायदेवतेसमोर सिद्ध होत नाही तेव्हा कोणीतरी पोलीस यंत्रणा सांगते आहे, केंद्राचं एक यंत्रणा सांगते आहे आणि एका विशिष्ट हेतूने ते काम करतात, हे सगळ्या देशामध्ये चाललेलं आहे आणि त्यांनी हे काम केलं म्हणून त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे हे आम्हाला पटत नाही. त्यांनी काही चूक केलेली नाही आमच्या दृष्टीनं. जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना राजीनामा देण्याची शिक्षा आम्ही तरी करणार नाही. मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे? मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे? मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेलेले आहेत. अनिल देशमुख, संजय राठोड त्यांच्यावर कारवाई करायची नाही का? होते. याआधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेलेले पण त्यावेळेच्या गोष्टी वेगळ्या. आता मुद्दाम होऊन आमच्या विरोधी पक्षाचा हा कार्यक्रम आहे का एकेका मंत्र्याला अटकवायचं कुठल्या ना कुठल्या तरी कारणाखाली आणि राजीनामा घ्यायचा आणि सांगायचं बघा 1 विकेट पडली, 2 विकेट पडल्या. हा असुरी आनंद जो आहे हा विरोधी पक्षांना आम्ही मिळू देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका मांडली सगळ्या प्रकारावरती? आता सध्या तरी आम्ही सांगितलेलं आहे की उद्या तिन्ही पक्षाचं जे आहे एकत्रित धरणं धरण्याचा मंत्री वगैरे सगळे आम्ही येणार, आंदोलन करणार. परवा जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन कसं काय बसून राहतात? जर दहशतवाद्यांशी संबंध आहे तर कारवाई करायची नाही का? आता का तुम्ही रडगाणं वाजताय? अहो 30 वर्ष झाली, 30 वर्षामध्ये अनेक वर्षानुवर्ष केसेस चालल्या, हजारो लाखो पानं जे आहेत त्या केसमध्ये खर्ची पडली आहे. सगळ्या याच्यामध्ये कुठे नवाब मलिकचं नाव नाही आणि 30 वर्षांनंतर आता अचानक नवाब मलिकचं नाव घेऊन जे आहे केवळ ते फक्त ह्या तुमच्या विरोधात बोलतात किंवा अन्यायाच्या विरोधात बोलतात, त्यासाठी त्यांची ही शिक्षा आहे. हे सरळ सरळ दिसत आहे आपल्याला. सर, याआधीचे 2 मंत्री दोषी म्हणायचे का मग? याआधीचे 2 मंत्री ज्यांचे राजीनामे घेतले दोषी नसतील तर राजीनामा का घ्यावा? तर मग याआधी जे राजीनामे घेतले गेले तर दोषी तो ठीक आहे, तो भाग गेला. पण त्यावेळेचं जे होतं वातावरण ह्यावेळेचं वातावरण वेगळं आहे. ह्या वेळा मुद्दाम होऊन एकेकाला जे टार्गेट करायचं मंत्रिमंडळाच्या एकेका मंत्र्याला आणि हाणून पाडायचं हा कार्यक्रम आहे. ठीक आहे, अनिल देशमुखच्या वेळेला जे आहे ते त्यांनी तो राजीनामा दिला. पण आता नंतर आम्ही ठरवलं की हे जे असं जर करणार असतील आणि प्रत्येक एकेका मंत्र्याला गाठवून काही ना काहीतरी 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी तू नाही तुझे वडील अमो हे असं काहीतरी करत जर चालत असते तर मला असं वाटतं की त्याच्यावर पुनर्विचार करणं गरजेचं होतं. इतर मंत्र्यांचे पुढचे नंबर आहेत असं म्हणलं जाते. ठीक आहे ना, करू देत ना त्यांना जे काय करायचं. देखो पब्लिक सब जानती है, सगळ्यांना माहिती आहे की हे काय होत का केलं जात आहे. हे सगळं जगाला आता कळायला लागलेलं आहे. ममता बॅनर्जींचा काही भूमिका आहे? ममता सरकार पाडण्यासाठी हे सगळं चालू आहे का? अर्थात एकेका मंत्र्याला जे आहे कोंडीत पकडायचं, त्याला अरेस्ट करायची, त्यांचं जे आहे नीतिधैर्य खच्ची करायचं आणि जे आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार जाईल कसं, हे महाविकास आघाडीचं पडेल कसं, याच्यासाठी सगळा हा आटापिटा आहे. सगळ्यांनी हेच सांगितलं. पवार साहेबांना ह्या सगळ्यांचे फोन आले वेगवेगळ्या राज्यातून, ममता दीदीपासून सगळ्यांच्या, आणि सगळ्यांनी सांगितलं की हा अन्याय फार होतो आहे आणि याचा सगळ्यांनी एकत्रितरित्या आवाज उठवण्याची गरज आहे. अच्छी कई चर्चा झाली त्यांच्या. देखिए आज नवाब मलिक इनको जो अरेस्ट किया ईडी ने, हम समझते हैं कि वो बहुत गलत ढंग से उनको ईडी ने अरेस्ट किया. बहुत सुबह सुबह जो उनके घर पर गए, तलाशी ली, तलाशी में कुछ भी नहीं निकला. बाद में उनको ईडी ऑफिस में लेकर गए और उसके बाद जो है कोर्ट में उनको हाजिर कर दिया गया और फिर उनके ऊपर इल्ज़ाम लगाए गए कि कोई जगह थी और वो जगह जो है कोई सलीम पटेल और वो जो बम ब्लास्ट की जो दुबई वाले जो क्या दाऊद का जो है, ये सब जो है ऐसा कुछ स्टोरी ऐसा बना दिया है
कि समझ में ही नहीं आवे कि ये क्या हो रहा है। भाई अब 92 की जो केस है उसको 30 साल हुए हैं। 30 साल में जो है वो बम ब्लास्ट की केस है, दूसरे सारे केसेस है, सालों तक चले हैं। उसमें कुछ लोग फांसी चढ़ गए हैं, कुछ लोगों को जो है जन्मठेप जो है पूरा जो है जन्म भर की सजा हुई है। अब कभी भी दलीप नवाब मलिक का नाम कभी भी नहीं आया है। अभी चूंकि नवाब मलिक जी अन्याय के खिलाफ बातें करते हैं, इस ना डरते हुए निडर होकर, भारत सरकार हो या बीजेपी हो, उनके जो भी गलत बातें जो लोगों के सामने लाने की वो कोशिश करते हैं, इससे जो है हमारे सामने के जो है विरोधी पक्ष के हमारे दोस्त जो है मित्र, वो ज़रा दुखी है। और इसलिए भाई इसका मुंह बंद करने के लिए जो है ये कदम उठाया गया है। और हम कानून से भी लड़ेंगे और जनता में जाकर भी हम हमारी बातें जो है सबके सामने रखेंगे। और इसलिए इस्तीफा लिया जाएगा सर? क्या इस्तीफा लिया और इसलिए कल सुबह 10 बजे मंत्रालय के बगल में जो महात्मा गांधी जी का पुतला है, वहाँ हमारे सारे मंत्री हैं महाविकास आघाड़ी के, हम जाएंगे और धरना धरेंगे। और परसों से तीनों पक्ष के हमारे सारे कार्यकर्ता जगह जगह पर, तालुका प्लेस हो, ब्लॉक हो या डिस्ट्रिक्ट प्लेस हो, जिला हो, वहाँ जो है प्रदर्शन करेंगे। जहाँ तक सवाल आपने पूछा है क्या उनका इस्तीफा लिया जाएगा, इस्तीफा उनका नहीं लिया जाएगा, क्योंकि उन्होंने कोई भी गलत काम नहीं किया है। ये सिर्फ उनके ऊपर वो अटैक करते थे विरोधी पक्ष के ऊपर, इसलिए जो है उनको सज़ा दी जा रही है। और ये हमारे वकील जो है अमित देसाई जी, उन्होंने भी जो है वहाँ कोर्ट में साफ रखा कि कुछ भी नहीं है, पीएमएलए का केस ही नहीं है कुछ वहाँ। पीएमएलए का केस कहाँ है? पूरे सारे जो हिस्ट्री जो है, दाऊद का ये है, दाऊद का भाई ये है, दाऊद की बहन ये है, क्या अब ये सारे जो जिसका क्या संबंध होता है, वो मेरे ख्याल से हम सब लोग जो सुनते थे क्या क्या हो रहा है, और ये हम जब देखते हैं इसकी तरफ, तब ये लगता है कि उनका कोई भी दोष नहीं है। और फिर सिर्फ महाविकास आघाड़ी के उद्धव राव ठाकरे, पवार साहब, सोनिया गांधी जी के नेतृत्व में जो सरकार चली है, उसको तकलीफ देने के लिए, उस सरकार गिराने के लिए एक मंत्री को पकड़कर उनका मनोबल खत्म करने के लिए प्रेशर बढ़ा रहे हैं। हम चाहते हैं कि ये हमारे जो डेमोक्रेसी, लोकशाही के देश में जो ये शोभा नहीं देता है, तो हम इसका मुकाबला करेंगे। राष्ट्रीय नेताओं ने फोन किया, किन राष्ट्रीय नेताओं ने आपको फोन किया सपोर्ट के लिए? आप लोगों को किन राष्ट्रीय नेताओं ने आपको फोन किया है? बहुत सारे जो पश्चिम बंगाल से आया है, उत्तर प्रदेश से आया है, बहुत अलग अलग जगह से पवार साहब को फ़ोन आ रहा है, उद्धव जी ठाकरे इनको फ़ोन आ रहे हैं, कांग्रेस के भी जो है नेता बात कर रहे हैं कि ये सब गलत हो रहा है। बहुत वो तो शुरू है, और आपके जरिए जो है ये सारी बातें जो है लोगों के तरफ जा रही है।